ज्या सत्तेवरती आपला तू गावशीव राखलास त्याप्रमाणे जेव्हा शपथ तुझ्या जाण्याची त्या ठिकाणी जेव्हा राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सेनेचा मालक उभा करून तू बहिणीच्या मतान त्या ठिकाणी समजूत घालून दे एकंदर देवा तुझ्या त्रिमुखीच्या करायची समजूत घालून आज त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जाण्याची तृणबिंदुकेश्वर जंबुकेश्वर भगवती नवला पावणे जोगेश्वरीच्या करायचं मत घेऊन 12 पदाचा आकार उभा करून तू बहिणीच्या मतान त्या ठिकाणी समजूत घालून दे एकंदर देवा आज रंगपंचमीचा दिवस जो काय त्या ठिकाणी जेव्हा फाल्गुन मासातला जो काय त्या ठिकाणी जेव्हा शिमगो उत्सव जो जोगेश्वरी आईचा त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या चरणाशी पौर्णिमेपासून जो काय सुरुवात होते सवर जोगेश्वरीचा शेंडा उभा करण्यासाठी जो काय तुझ्या चतुर्सीमेचा मानकरी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी आणि बारावाडा आज त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या चरणाशी आज त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या चरणाशी त्या ठिकाणी जेव्हा पौर्णिमेला त्या ठिकाणी जेव्हा तू पालखीमध्ये त्या ठिकाणी विराजमान होतो सवरतोस आणि जोगेश्वरीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडतो सवरतोस त्या पद्धतीप्रमाणे आपल्या तुझ्या जनाशी त्या ठिकाणी जेव्हा ज्या पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या जनाशी तुझी गाठ दुपारात होऊन त्या ठिकाणी जेव्हा गारणा वगैरे होऊन तो जोगेश्वरीच्या शेंड्याचा मार्ग तो का त्या ठिकाणी आहे त्या जोगेश्वरीच्या आईला भेटायला त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या पत्नीला भेटायला तू त्या ठिकाणी गेला सवरलास त्या पद्धतीप्रमाणे तो पालखीमध्ये विराजमान होऊन खालच्या मार्गे बाळाबा सावंतांच्या वाड्यात त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या चरणाशी महालक्ष्मी शेतातून आज खेडेस्कर कंपाऊंडाकडनं त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या चरणाशी जोगेश्वरी आईच्या इथे तुझी जी काय पौर्णिमेच्या रात्रीची जी काय गाठभेट व्हायची त्या पद्धतीप्रमाणे जेव्हा तुझ्या चरणाशी तिथे त्यांची गाठभेट झाली सवरली आणि ती गाठभेट झाल्यानंतर सवरल्यानंतर बरोबर मंडळीने आपलं तुझ्या चरणाशी माघारी येऊन आपलं त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या चरणाशी 3 वाजता तुला पहाटे त्या ठिकाणी जेव्हा पुन्हा रूपी तुमचं स्नानवाडी खडकेवाटा गोडीबाव आणि तेलियाल असा जो काय तुझा त्या ठिकाणी जेव्हा मार्ग आहे त्या मार्गाप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा गोडीबावकडनं तेलियाल मार्गात त्या ठिकाणी जेव्हा आला सवरला आणि तिथून तिथं त्या ठिकाणी जेव्हा रामाच्या आळी त्या ठिकाणी आला सवरलास आणि रामाच्या आळी त्या ठिकाणी जेव्हा आल्यानंतर सवरल्यानंतर गोखले नाक्यापर्यंत तुझ्या जनाशी त्या ठिकाणी राधाकृष्ण नाक्यानं गोखले नाक्यात आल्यानंतर तुझा जो काय होळीचा शेंडा जो काय जोगेश्वरी आईच्या ठिकाणी शेंडा होता तो शेंडा त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जनाशी मुरुगाडा गावात त्या ठिकाणी जेव्हा शिवणकरांच्या महापुरुषाच्या इथं 20 नंबर शाळेजवळ त्या ठिकाणी जेव्हा तो त्या ठिकाणी शेंडा होता आणि तो त्या ठिकाणी जेव्हा शेंडा घेण्यासाठी तू गाडीच्या मार्गे धारगाव नाक्यावरनं आज त्या ठिकाणी जेव्हा त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जनाशी तू त्या ठिकाणी जेव्हा शेंड्याच्या इथे त्या ठिकाणी शिवणकरांच्या इथे जाऊन त्यांच्या जेव्हा धर्माचा त्या ठिकाणी जेव्हा नारळशाळा देऊन त्यांचा हुकूम घेऊन त्यांचा त्या ठिकाणी जेव्हा पाठपुरावा करून त्या ठिकाणी जेव्हा तिथल्या हद्दीच्या कामाची समजूत घातलीस आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तो शेंडा घेऊन त्या ठिकाणी जेव्हा सानेवर गेला सवरला सानेवरनं गेल्यानंतर सवरल्यानंतर होळीचा शेंडा जो काय जोगेश्वरीचा शेंडा उभा करण्यात आला सवरला त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण तुझ्या राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सेनेचे जे काय मानकरी आहे जेव्हा तुझी निश्चित काय निशाणा वगैरे जायची सवयची त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जनाशी ती निशाणा त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जनाशी धुरवडीला तू त्या ठिकाणी जेव्हा बाहेर पडला सवरलास आणि त्या ठिकाणी जेव्हा त्या सानेवरनं घराणा घालून तुला तुझा हुकूम घेऊन मानकरी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी आणि बारावाडा त्या ठिकाणी जेव्हा त्या धुरवडीची निशाणा घेऊन त्या ठिकाणी जेव्हा गावकर मंडळी वगैरे त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जनाशी तुझा आशीर्वाद घेऊन पुढच्या मार्गाला त्या ठिकाणी झाले तिथून त्या ठिकाणी निघाल्यानंतर सवरल्यानंतर खोट वाटरातनं आज त्या ठिकाणी जेव्हा शपथ तुझ्या जनाशी धारगावातनं त्या ठिकाणी जेव्हा खोट वाटरातनं जाऊन आज त्या ठिकाणी तिथे जे काही निशाण त्या ठिकाणी जायचे रमाकांत गोपाळ सावंत यांच्याकडे गेल्यानंतर सावंत त्या ठिकाणी जेव्हा संतोष हनुमान सावंत यांच्याकडे त्या ठिकाणी गेले सवरले आणि संतोष सावंतांना गेल्यानंतर सवरल्यानंतर पुढे जेव्हा त्या ठिकाणी जेव्हा जोगेश्वरी आईला भेटायचं सवरायचं त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी गेला सवरला तिथून गारणा घेऊन दुपारात करून त्या ठिकाणी गारणा वगैरे होऊन त्या ठिकाणी जेव्हा पुढच्या गेल्याचं कंपाऊंड मधनं जो काय बाहेर पडून सानेवरनं पुन्हा त्या ठिकाणी जेव्हा
जो यावर्षी त्या ठिकाणी त्या पुनर्वटी त्या ठिकाणी जेव्हा जे मूळ चौथऱ्यावर सार्वजनिकच्या चौथऱ्यावर जायचं सवराचं त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा मूळ चौथऱ्यावर त्या ठिकाणी गेला सवरा तिथे ड्युटीवाले जागेकर कंपनीने आपल्या तुझ्या कुटुंबाने त्या ठिकाणी जेव्हा तुझी जी काय बैली पूजाच्या वगैरे त्या ठिकाणी केली सोडली आणि त्या ठिकाणी जेव्हा तिथून जोडा उठून त्या ठिकाणी जेव्हा पुढचा जोडा तुझ्यापर्यंत पलटवण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाप्रमाणे तिथे त्या गेला सवरा आणि पलटवण्यावरनं पुढे त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाचे नंदनकडनं त्या ठिकाणी जेव्हा बाजूला घेऊन त्या ठिकाणी जेव्हा पुन्हा खाली येऊन निशाण जे काही गाडीचा मार्ग त्या ठिकाणी यायचं सोडायचं त्या पद्धतीप्रमाणे धमालीच्या रोडल्यानं जाऊन धमालीच्या पारापर्यंत आलास आणि धमालीच्या पारावर बसून तिचे जे काही 3 भाग होतात आणि ते 3 भाग एक तुझ्या धुळबिंदुकेश्वर शंकराकडे त्या ठिकाणी गुलामांनी त्या ठिकाणी आणतात सोडतात त्या पद्धतीप्रमाणे तिथं त्या ठिकाणी आणण्यात आला दुसरा जो काय त्या ठिकाणी जेव्हा मासळी मार्केटला त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी जायचा सोडायचा त्या पद्धतीप्रमाणे सूर्य भाईकर यांच्या कंपनीकडनं त्या ठिकाणी जाऊन धान्यवाड मार्गे त्या ठिकाणी जेव्हा तेलेडी काढला आणि तिसरा जो काय त्या ठिकाणी जेव्हा धमालीच्या मार्गाकडनं त्या ठिकाणी जेव्हा मारुतीच्या आळीतनं तेलेडी गेला सोडला असे जे काय त्या ठिकाणी जेव्हा एक फूट पुढचा जो काय मार्ग त्या ठिकाणी करायचा सोडायचा त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा जो त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी तिथं जो काय तेलेडीच्या नागावर गेल्यानंतर सवारानंतर तिथली जी काय त्या ठिकाणी रसांच्या इकडनं उठून त्यांच्या तेलेडीच्या होळीच्या शेंड्याच्या कारण घालून तेलेडी करण्याचं पुढचा जो मार्ग त्या ठिकाणी करायचा त्याप्रमाणे देसाई कदम आणि त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी ह्यांचा जो काय त्या ठिकाणी जेव्हा तिथे निशाण द्यायचं जायचं सोडायचं त्या पद्धतीप्रमाणे तिथे जाऊन त्यांची पूजा अर्चा घेऊन पुढे जो काय त्या ठिकाणी जेव्हा जो काय त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी विश्वेश्वर मंदिराकडे जायचं सोडायचं त्या पद्धतीप्रमाणे पहिला पाटील कुटुंबाकडे जाऊन नंतर विश्वेश्वर मंदिराकडे त्या ठिकाणी आला सोडा आणि तिथं त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथली त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर पुढे जो काय मुस्लिम धर्माचा काजी कुटुंबाचा जो काय कादरी कुटुंबाचा जो काय मानपान गळा भेट आहे ही निर्वड त्या ठिकाणी जेव्हा त्यांची गाळावडी करून त्या मुस्लिम धर्माची त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी तिथं त्यांचं मानपान करून पुढचा जो काय तिथून परतीचा प्रवास येऊन त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी येऊन विराटनगर घोट्यावरनं त्या ठिकाणी जेव्हा मागील बाजूला त्या ठिकाणी जेव्हा समुद्र किनाऱ्यावरनं त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी चौंडेवाडीकडनं त्या ठिकाणी त्या चौंड्यांच्या इकडनं तिथे जो काय त्या ठिकाणी त्या मानपान करून तिथे निशाण जाऊन पुढे जो काय घोडे वाटत त्या ठिकाणी याचं सोडायचं त्या पद्धतीप्रमाणे दत्त मंदिर घोडे वाटायचे त्या ठिकाणी आला सोडला त्याप्रमाणे त्या विनंतवाडी त्या ठिकाणी जेव्हा आल्यानंतर विनंतवाडी आला सोडला विनंतवाडी नंतर घोडे वाटत त्या ठिकाणी आला सोडला आणि घोडे वाटराकडनं त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी जो काय मानवी आधी झाल्यानंतर जो काय वाहन कुटुंबाकडे निशाण थांबायचे त्या पद्धतीप्रमाणे वाहन कुटुंबाकडे त्या ठिकाणी निशाण थांबले सवारांनी पहाटे त्या ठिकाणी जेव्हा उठून जो काय त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी अमोलकरांच्या इथे जो काय त्या ठिकाणी वीरेश्वर सिद्धेश्वरांची वगैरे त्या ठिकाणी गाठभेट करून अमोलकरांच्या इकडनं जो काय त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी त्या ठिकाणी जेव्हा तिकडनं जो काय त्या ठिकाणी जेव्हा मरुगाडा गावात जायचं सवारी त्या पद्धतीप्रमाणे तुझ्या मंदिरामध्ये एक निशाणाचा भाग येतो आणि एक भाग त्या ठिकाणी जेव्हा मरुगाडा गावात त्या ठिकाणी जातो सवारी त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी तुझी इथली दुकान वगैरे होईल तिथे इकडनं निशाण होते एकत्र येऊन पुढे जो त्या ठिकाणी जेव्हा मरुगाडा गावात भेटल्याच्या घराला जाऊन शिरजनकर कुटुंबाकडे त्या ठिकाणी जातात समजतात आणि त्या शिरजनकर कुटुंबाकडे तिथल्या निशाण वगैरे पूजा रचा वगैरे त्या ठिकाणी होईल पुढचा जो मार्ग त्या ठिकाणी जातात सभोदिजाच्या नशी जो 15 माळापर्यंत आहे आणि त्या 15 माळापर्यंत ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या पद्धतीप्रमाणे गेला सवाला तरी 15 माळाच्या इकडनं फेरी मारून त्या ठिकाणी जेव्हा एक भाग त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी जो त्या ठिकाणी जेव्हा पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा तुझं संपूर्ण जो त्या ठिकाणी दुर्वाटीचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम 15 माळाला त्या ठिकाणी जाऊन सगळे त्या ठिकाणी जेव्हा निशाण जाऊन वगैरे त्या ठिकाणी जेव्हा पिलांकरांकडे वगैरे निशाण वगैरे जे जायचं पद्धतीप्रमाणे तिथे त्या ठिकाणी गेले सवरले आणि तिकडनं संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्या ठिकाणी जेव्हा सानेवरला येऊन त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी मूळ जिथे चौकीवर त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी सावचौकीच्या चौकीवर त्या ठिकाणी दुर्वाट चालणार व्हायची सवरायची त्या पद्धतीप्रमाणे ह्या वर्षी त्या ठिकाणी तिथं साखर झाली सवरली आणि त्याच्यानंतर सुद्धा जागेवर ड्युटीवाल्यांनी त्या ठिकाणी जेव्हा पूजार्चा वगैरे करून त्यांचा मानपान करून आज त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण बारावाड्याच्या मानकरी गावकरी ट्रस्टी गृह मंडळी आणि बारावाडा यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी जेव्हा तुझा जो दुर्वाडीचा कार्यक्रम होता त्याची सांगता त्या ठिकाणी झाली सवरली तिथं त्याचं आपलं घराणं वगैरे चौकीवर झालं सवरलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी चतुर्थी दिवशी जो त्या ठिकाणी जेव्हा जो काय मुद्दा जायचा सवाल तो त्या ठिकाणी जेव्हा शनिवारी त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी माघारी पूर्वकर मंडळी त्या ठिकाणी घेण्यासाठी आपण तुझ्याच्या नशी 12 वाजता त्या ठिकाणी आले सवरले आणि त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी तुझ्या सांगेवरनं तुझा हुकूम ठेवून तुझी दुपारवरच्या करून घराला घालून त्या ठिकाणी जेव्हा भरगाव लगावलं त्या ठिकाणी जेव्हा सभोदिजाच्या नशी जोगेश्वर आळीतनं आज त्या ठिकाणी जेव्हा सभा खालचारी मार्गे त्या ठिकाणी जेव्हा सुबे
जायचं सर्व त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा त्या दिवशी त्या ठिकाणी जेव्हा त्या पांढऱ्या समुद्रावरनं संपूर्ण त्या ठिकाणी त्या महापुरुष मंदिराकडनं आज त्या ठिकाणी सर्व विजयाचा नशीब तो 15 माळाच्या हद्दीपर्यंत तिथे जे विशीवर त्या ठिकाणी गाणं व्हायचं तुझा त्या ठिकाणी नारा वगैरे त्या ठिकाणी द्यायचा सवयचा मान त्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी त्या विश्व नारा वगैरे देऊन तिथनं त्या ठिकाणी फिरून पुनरुक्ती साधेवर त्या ठिकाणी येऊन पुन्हा त्या ठिकाणी जेव्हा त्या दिवशीचा कार्यक्रम त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण मंडळी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी आणि संपूर्ण तुझी चतुर्सीमा त्या ठिकाणी जेव्हा यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी जेव्हा मार्ग परिपूर्ण झाला सर्व आणि त्या ठिकाणी नंतर तो झाल्यानंतर समजलं आज रंगपंचमीचा दिवस आणि आज रंगपंचमीच्या दिवशी त्या ठिकाणी जेव्हा सालेवाला जेव्हा तुझ्या जणाशी तुझा हनुमान जेव्हा तुझी राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सीमा त्या ठिकाणी जवळ तुझा संपूर्ण मंडळी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी वगैरे संपूर्ण उपस्थिती राहून तुझी त्या ठिकाणी जेव्हा पोलीस दलाकडनं शस्त्र सलामी पूर्वापास त्या ठिकाणी जेव्हा चालत आल्या रूढी परंपराप्रमाणे तू शस्त्र सलामी देऊ त्या ठिकाणी जेव्हा सर्व विजयाच्या नशीब पुढचा जोडा मार्ग त्या ठिकाणी व्हायचा जवळचा त्या पद्धतीप्रमाणे आपण तुझ्याच्या नशीब तिथनं जोडा सालेवरनं उठून आज त्या ठिकाणी होळीच्या संध्याकाळनं त्या ठिकाणी जेव्हा सर्व विजयाच्या नशीब खोट वाटरातनं त्या ठिकाणी जेव्हा जाऊन सर्व विजयाच्या नशीब त्या ठिकाणी जेव्हा जोगेश्वरी आईचं हुकूम करण्यासाठी जातोस आणि आपण त्या ठिकाणी जेव्हा पुनरुक्ती आपलं स्थानापन्न होणाऱ्या सुधारणा निरोप घेण्यासाठी त्या जोगेश्वरी आईला त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या पत्नीला आपण तू सांगून त्या ठिकाणी जेव्हा पुढच्या मार्गाला येतोस त्या पद्धतीप्रमाणे तिथून निघाल्यानंतर पेडेसकर कंपनीच्या मागील बाजू त्या ठिकाणी जेव्हा सालेवरनं जाऊन धागा मार्गावरनं खाली खालच्या बोटवाटर जोडा आहे त्या खालच्या बोटवाटरातनं झाडगावनं त्या ठिकाणी जेव्हा जाऊन ठिकाणी त्या ठिकाणी जेव्हा प्रदर्शन घालून पुढे त्या ठिकाणी जेव्हा झाडगाव मार्ग येतो आणि त्या झाडगावात त्या ठिकाणी येऊन पुढचा जोडा तुझा त्या ठिकाणी जेव्हा वेधशाळेकडनं जोडा त्या ठिकाणी जेव्हा गाडीकडे मार्गे जुनिता मंडळीकडनं आई नवलाई पाहुण्याचा जोडा त्या ठिकाणी जेव्हा तुझी जी काही गाठ भेटायची त्या पद्धतीप्रमाणे तिथे घाट वगैरे होत घराला वगैरे होत तुझी गाठ वगैरे होत त्या ठिकाणी जेव्हा तुझा तिथला निरोप घेऊन त्या ठिकाणी जेव्हा पुढचा त्या ठिकाणी जेव्हा सिटी पोलीस स्टेशनच्या महापुरुषाला जातो तिथल्या त्या ठिकाणी जेव्हा तिथल्या सिटी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना वगैरे मानपान करून त्या ठिकाणी जेव्हा महापुरुषाला मानपान करून त्या ठिकाणी जेव्हा चावडीवरचा मान देऊन पुढील जेव्हा त्या ठिकाणी तिथनं जेव्हा निघून धनजी नाक्यावर येते सुरुवात करते धनजी नाक्यावरनं राधाकृष्ण आळीतनं राम नाक्यावरनं पेले आणि त्याच्या तेळेच्या नाक्यावरनं त्या ठिकाणी जेव्हा सर्व विजयाच्या नशीब आणि त्या ठिकाणी जेव्हा मारुती आणि हनुमानवाडीतनं त्या ठिकाणी जेव्हा सर्व विजयाच्या नशीब येऊन गोखले नाक्यात येऊन त्या ठिकाणी जेव्हा धमालीच्या पाराकडे येतोस आणि त्या धमालीच्या पाराकडनं त्या ठिकाणी जेव्हा सर्व विजयाच्या नशीब नूतन मंदिर हॉटेल प्रभागाकडनं त्या ठिकाणी जेव्हा सर्व विजयाच्या नशीब त्या ठिकाणी जेव्हा मुरलीधर नाक्यावरनं पुन्हा रुपये आपला खालच्याळी मार्गे त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या त्या ठिकाणी जेव्हा मंदिरामध्ये विराजमान होतो सुरुवातोस त्या पद्धतीप्रमाणे आज त्या ठिकाणी जेव्हा तिथं त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण तुझ्या बारावाडा आणि तिथल्या त्या ठिकाणी जेव्हा मानकरी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी आणि संपूर्ण चतुर्सीमा राजसत्ता पूर्वसत्ता ही सगळी तुझ्या चरणाशी आज त्या ठिकाणी जेव्हा ह्या रंगपंचमीच्या तुझ्या संताला आणि तुझ्या तिथं तुझ्या स्थानापन्न होण्याला तुझ्या गादीच्या गादी खरंच बसायला त्या ठिकाणी जेव्हा ही संपूर्ण त्या ठिकाणी त्या उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज तुझ्या चरणाशी तुझ्या त्रिमुखी देवीचं तुझ्या पंचास्थानाचं धुळबिंदुकेश्वर शंकराचं तुझ्या पंचस्थानाच्या त्या ठिकाणी जंबुकेश्वर शंभुकेश्वराचं पंचस्थानाची समजूत घालून तुझ्या चतुर्सीमेची समजूत घालून 12 पदाच्या अधिकारातनं त्या ठिकाणी जेव्हा सर्व तुझ्या चरणाशी सर्वांच्या उन्माना आज त्या ठिकाणी जेव्हा तू गादीवर त्या ठिकाणी बसला समजलास त्या पद्धतीप्रमाणे जेव्हा ह्या संपूर्ण तुझ्या खेळखाना जोडा चालू आहे आणि हा संपूर्ण ह्या खेळखाना पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत हा जोडा तुझा त्या ठिकाणी जेव्हा खेळखाना आहे ह्या खेळखान्यामध्ये त्या ठिकाणी जेव्हा सर्व तुझ्या चरणाशी त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या बारावाड्यात राहणारी मंडळी म्हणा तुझ्या बाहेरील देशात त्या ठिकाणी गावातली मंडळींनी म्हणा तुझ्या इथे त्या ठिकाणी जेव्हा नवस पाणी पूजा अर्चा वगैरे त्या ठिकाणी दिलेल्या आहे तुझ्या छात्रसंघाने जी कुटुंब राहणार आहेत त्यांचे पारंपरिक रूपे आहे किंवा त्यांच्या त्या ठिकाणी जेव्हा नवस पाणी असतील किंवा त्यांनी काय नवस केलेले असतील तेही त्या ठिकाणी दिले असतील तर त्या ठिकाणी जेव्हा हे संपूर्ण नवस पाणी केलेल्या त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या चरणाशी जे काही यावर्षी आपलं मागणं त्यांनी मागितलेले असतील प्रत्येकाचे आपले घरदार आहेत कुटुंब आहेत मुलं आहेत तुझ्या छात्रसंघाने ती सर्व त्या ठिकाणी राहणार आहे तुझ्या आशीर्वादानं तुझ्या नावानं आज त्या ठिकाणी जेव्हा त्यांचा दिवस जातो सुरू त्याप्रमाणे जेव्हा तुझ्या आशीर्वादानं त्यांच्या उद्योगोषाला कुटुंबाला केदारकर्त्याला मुलामाणसांना सुखी सांभाळ करून जेव्हा कुठल्याच प्रकारचा हा पुढल्या वर्षी जो काही शिल्ला येईपर्यंत सवयपर्यंत तुझा कृपा आशीर्वाद संपूर्ण त्या ठिकाणी जेव्हा बारावाड्याच्या पाठीशी राहायला पाहिजे मानकऱ्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे गावकऱ्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे ट्रस्टी गृहमंडळी समस्त बारावाड्याच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि ह्या संपूर्ण खेळखान्यामध्ये कळत ना कळत कोणाच्या आपल्या काय त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या प्राण्यावरण्यात म्हणा सगळ्या वयाच्या बाबतीत म्हणा कुठे काय त्या ठिकाणी जेव्हा चुकलं वागलं असेल तर ते प्रत्येकाच्या जापान प्रत्येकाच्या शब्दांत जेव्हा ती चुकून त्यांच्या शब्दात तू त्या ठिकाणी जेव्हा बाल कर
आणि जेव्हा हा तुझा खेळ झाला, तू कुठलाही राग रोष कुठल्याही तुझ्या बारावाड्यातल्या लोकांवर ठेवू नकोस. आज त्या ठिकाणी जेव्हा तुझा आशीर्वाद त्या ठिकाणी पाठीशी ठेव आणि तुझ्या खेळ झाल्यामध्ये तुझ्या या संपूर्ण शिंग्यावर उत्सवामध्ये काही मुलं बाळ आपलं त्या ठिकाणी पागळत असताना खेळत असताना सोडत असताना त्यांना काय दुखापत झाले किंवा त्यांना काय त्या ठिकाणी जेव्हा इजा झाले समजले, तर त्या ठिकाणी जेव्हा त्यांच्याही त्या ठिकाणी जेव्हा औषध उपचाराला गुणाकार करून त्या मुलाबाळांना सुखी सांभाळ करून त्यांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास उपद्रव त्यांना होता कामा नये, त्यांच्या कुटुंबाला होता कामा नये अशी तू खबरदारी घेऊन तुझ्या खेळखनामध्ये कोणालाही कसल्या प्रकारचा दगाफटका त्रास उपद्रव हानीकडे नुकसानीकडे न पडता तुझी छत्रछाया सदैव कुटुंबावर त्या ठिकाणी अशीच राहिली पाहिजे. आणि असा शिंगा बारावाड्याचा जो आज त्या ठिकाणी जेव्हा तुझ्या नावानं रत्नागिरीचा जो शिंगा आज त्या ठिकाणी होतो, हा असा शिंगा त्या ठिकाणी जेव्हा चालू राहिला पाहिजे. अशाच रूढी परंपरा आज त्या ठिकाणी जेव्हा परिपूर्ण झाल्या पाहिजे आणि ह्या रूढी परंपरेप्रमाणेच त्या ठिकाणी जेव्हा तुझा बारावाड्याचा जो शिमगा उत्सव आहे, हा शिमगा उत्सव सर्वांच्या हातीपाय सांभाळ करून सगळ्यांनी तो आपला त्या ठिकाणी जेव्हा तुझी हौसमौज करून त्या ठिकाणी जेव्हा परिपूर्ण केला पाहिजे अशा रीतीने त्या ठिकाणी तू खबरदारी घे. आणि या वर्षापासून पुढल्या वर्षाप्रमाणे राखंड रखवालीने मी बरोबर पालखीला पाय म्हणून बसलो ना, पालखी आत घ्या, पालखी आत घ्या. बाकीच्याने जरा दरवाजा बाजूला व्हा. पालखी व्यवस्थित झाले ना.